काका कुठं घेऊन जाताय अहो, आम्हाला? कुठे म्हणजे काय, फायदा दाखवायला. हं? हा पहा फायदा. काका अहो तुम्हीच नाही का सांगितलं होतं मला की खान साहेबांच्या सन्मानार्थ जड जेवायरे घ्यायला पाहिजेत. आठवलं का? ते बर. हा म्हणून फौजी बाजारातले सगळे जवाहिरे झाडून इथे घेऊन आलेलो आहे. जो दागिना पसंत पडेल तो घ्या ठेवून, बाकी देव पाठवून. ऐकायचं? वा. नाही म्हणजे खान साहेबांच्या फौजी बाजारातली जोहरी म्हणजे उची मालच असणार. काय कान्होजी काका? वय वय राज, पण किती माल ठेवून घ्यायचं म्हणताय? घेऊ सगळाच माल ठेवून. हा? बाजी जी राज. असं करा, हा सगळा माल बालेकिल्ल्यात अगदी नीट लावून घ्या. हा वय. आणि एकदा का आमची आणि खानाची भेट झाली की मग काका या सगळ्यांचा हिशोब चुकता करून टाकू. बघा हेच ठरलं होतं आपलं. बाजी जी. यांच्या पाहुणचाराला लागा. वय राज. काका चला, आपल्याला काम आहे. चला चला. या राज. चला. राजा जी जाते जाते हसे क्यों? नाही म्हणजे आमचे राजे हसतमुखच आहेत. बर चला, तुमचा हिशोब आत्ताच करून घ्यावा लागेल. काय आहे, खान साहेबांची एकदा भेट झाली ना पुण्यांदा ये नाही मिळायचा. चला चला. काका, बाकी तुमची आणि खानाची भेट कशी झाली? ठीक झाली, पण जे कानावर आलं ते काही फार बरं नाहीये, त्याच्यामुळे काळजी वाटते. जी धनी काका अगदी बरोबर बोलत्यात. त्याच्या फौजात आपली माणसं फिरत्यात. त्याचे समधे मोठे सरदार हेच म्हणतात, खान तुम्हासनी धरणार नाही, मारणार आहे. तारणार मारणार केवळ श्री जगदंबा. तिची कृपा असेल तर एखादा मृत्यूशय्येवर पडलेला माणूसही उठून चालू लागेल, आणि तिची कृपा नसेल तर एखादा निष्पाप जीवलगही आपल्याला अवेळी सोडून जाईल.